अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे यांनी लोकसभेत भारताचे माजी कृषी मंत्री व थोर समाज सुधारक डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी जोरदारपणे केली। यावेळी बोलताना खासदार वानखडे म्हणाले की डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी भारतीय कृषी क्षेत्रात ऐतिहासिक कार्य केले आहे। त्यांनी हरित क्रांतीला प्रेरणा दिली, सहकारी बँकिंग आणि ग्रामीण शिक्षण प्रणाली मजबूत केली, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी संघर्ष केला आणि स्वतंत्र भारताचे कृषी धोरण तयार करण्यात त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे। खासदार वानखडे यांनी पुढे बोलताना बेलोरा विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्याची मागणी केली। त्यांनी सांगितले की डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या कार्याचा गौरव म्हणून आणि त्यांच्या स्मृतीला चिरस्थायी करण्यासाठी हे करणे आवश्यक आहे। खासदार बळवंत वानखडे यांनी सरकारला या संदर्भात तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली। डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे कार्य आणि योगदान हे केवळ अमरावती किंवा विदर्भापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले। अध्यक्ष महोदय, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख अमरावतीचे सुपुत्र यांना भारतरत्न देण्यासाठी ची शिफारस करण्यासाठी मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करण्यासाठी उभा आहे। अध्यक्ष महोदय, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख या सभागृहाचे सदस्य होते आणि भारताचे पहिले कृषी मंत्री म्हणून त्यांनी फार मोठं त्यांचं योगदान कृषी क्षेत्रात आणि शेतकऱ्यांसाठी आहे। अध्यक्ष महोदय, भारतीय राज्यघटनेच्या संविधान सभेत सुद्धा ते सदस्य होते आणि त्यांनी फार मोठं काम योगदान या घटनापीठात केलेलं आहे। तसेच बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत राहून अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भात त्यांचं फार मोठं योगदान आहे। तसेच शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करून विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गरीब बहुजनांना शिक्षणाचे दार खुले करून दिले। हे फार मोठं काम त्यांनी केलं असल्यामुळे मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की महाराष्ट्र सरकारकडून भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न मरणोत्तर पुरस्कार देण्यात यावा। तसेच अमरावती विमानतळाला भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचे नाव देण्यात यावे अशी विनंती या निमित्तानं करतो आणि तसेच निर्देश सुद्धा तुम्ही द्यावेत ही सुद्धा तुम्हाला विनंती करतो। विदर्भ न्यूज ब्युरो, नवी दिल्ली।